ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नाशिक गुन्हा अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात धुळे जिल्ह्यातील काही संस्था, मुख्याध्यापक, संस्था चालक, शिक्षक यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे। यात इंग्लिश स्कूल लामकांनी, धंगाई विधायक कार्यमंडळ म्हसदी, विद्याप्रसारक मंडळ सोनगीर, पब्लिक एज्युकेशन सोसायटी देवपूर धुळे, विधायक समिती पिंपळनेर, तालुका साक्री, शिक्षण प्रसारक मंडळ मोहाडी, नगाव एज्युकेशन सोसायटी नगाव, पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी पिंपळनेर, राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था रामी धुळे यांचा समावेश आहे। धुळे जिल्ह्यातील आणखी काही संस्थेचा समावेश आहे। या संस्था चालकांना नोटीस बजावून अटकेची कार्यवाही होणार आहे। नाशिक विभागात सर्वात जास्त शालार्थ आयडी घोटाळासह बोगस शिक्षक भरती धुळे जिल्ह्यात झाली आहे। या संदर्भात शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी गोपनीय अहवाल गुन्हा अन्वेषण विभागाला दिला आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।